पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत अभियान राबवण्याचं निश्चित केलं आहे। या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आदर्श किनगाव इथून होतोय। देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोजगार हमी योजनेचा शुभारंभ होणार आहे। यापूर्वी 2006 साली महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते रोजगार हमी योजनेचा शुभारंभ याच तालुक्यातील पाल गावातून झाला होता। उद्या 17 सप्टेंबर रोजी शुभारंभाची जोरदार तयारी सुरू असून वॉटरप्रूफ मंडपची यावेळी सुविधा करण्यात आलेली आहे। सोबतच प्रशासन जोमाने कामाला लागलंय असं यावेळी दिसून येतंय। या अभियानाच्या शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी केलं असून अतुल चव्हाण आणि भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी एमसीएनला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटलंय पाहूयात। राज्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा सकाळी 10 वाजता फुलंब्री येथे देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे। मी फुलंब्री तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमास येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। आज या ठिकाणी भारतभर सेवा पंधरवडा आपण साजरा करतोय आणि खऱ्या अर्थानं एक राष्ट्रनेता यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर हे राष्ट्रपिता यांचा जन्मदिन आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये 15 दिवसांसाठी तो सेवा सप्ताह आपण घेतोय आणि त्या माध्यमातून एक ग्रामीण ग्रामपंचायतीसाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आणि त्याचा शुभारंभ खऱ्या अर्थानं किनगाव या ग्रामपंचायतीपासून होतोय आणि फुलंब्री हद्दीतील या ठिकाणी असलेल्या कारखान्यावर तो कार्यक्रमाचा त्या ठिकाणी शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतोय। त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही आपणा सर्वांना विनंती।